हे हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गाईज आजचा व्लॉग थोडा हेल्थ रिलेटेड राहणार आहे. कारण तुम्ही बघितलं असेल शॉर्ट्सवरती आणि इंस्टाग्रामवरती की मी लास्ट किती 5 दिवस झालं हे स्प्लिट फॉलो करतो आहे आणि अपलोड करतो आहे की मी फॅट लॉस ऑफिससोबत कसं मॅनेज करतो आहे ते. तर आज राहणार तेवढं काय काम नव्हतं, तर मी ही विचार केला की कान आज एक व्लॉग बनवू, ज्याने की जर तुम्हाला कुणाला इच्छा आहे फॅट लॉस करायची किंवा वेट गेन करायची तर तुम्ही पण सॉर्ट ऑफ एज्युकेट होऊन तुमचं तुम्ही हे स्वतः ट्राय करू शकताय. तर आज मोस्टली मी तुम्हाला एक फ्रेमवर्क टाईप दाखवणार आहे की ज्याने की जर तुम्हाला कोणाला फॅट लॉस करायचं आहे किंवा वेट गेन करायचं आहे, थोडक्यात तुमचा स्वतःचा तुम्ही एक फॉर्मॅट बनवून ते फॉलो करू शकताय. असं नाही की कोणाला विचारायची गरज आहे किंवा सपोज मी हेच खातो तर तुम्ही पण तेच खायला पाहिजे. तुम्ही तुमचं कस्टमाइज प्लॅन कसं बनवू शकता हे मी तुम्हाला आज दाखवतो. तर काय आता मी आलतो माझ्या रूममध्ये. तर मी तुम्हाला हे असं का नाही करत की डायरेक्ट मी जे जेवण करतो आहे तेच तुम्हाला सांगाल की बाबा मंडेला हे खावा, ट्यूजडेला हे खावा, हे एक्सरसाइज करा, ते करा. कसं आहे, जर मी तुम्हाला ते सांगितलं की तुम्ही हे खायला पाहिजे, एवढं खायला पाहिजे, तर तुम्ही 2-3 दिवस फॉलो करचाल आणि परत सोडून द्याचाल. पण जेव्हा तुम्ही ते ट्राय करचाल, जेव्हा तुम्ही रिसर्च करचाल, जेव्हा तुम्ही तुमचा प्लॅन कस्टमाइज करचाल की कधी काय खायला पाहिजे, तर तुम्ही ती सोडणार नाही. कारण तुम्ही कसं असते त्या ह्याच्यात स्वतःचे एफर्ट्स असतात, तर माणूस काय करतं सोडत नाही. कारण हे मी माझ्यासोबत ऑब्झर्व केलं. ह्याच्या आधी मी लय ट्राय केले की दिवसात सपोज कुठला यूट्यूबर हे खात आहे तर मी तेच गोष्टी फॉलो केल्या, पण होत नाही, विसरून जातं, सोडून जातं. पण आता मी हे फॉलो करतो आहे, तर आता किती अराऊंड 5 दिवस झालं मी ट्राय करतो आहे. तर माझं वेट 76 kg होतं पहिल्या दिवशी आणि आज नाही, काल किती 75.9 आहे. तर आज आपण चेक करू किती होतं आहे. तर आज किती आहे 76 आहे. तर आजचं पण बरं झालं आता बघितलं, मला तिथं लिहायला येईल. आजचं पण 76 आहे एक्झॅक्ट. कसं आहे, जेव्हा आपण आपलं कस्टमाइज प्लॅन बनवतो त्या टाईमला कसं ते आपल्याला फॉलो करायला इझी होतं. फॅट लॉस बेसिकली हार्ड नसायला पाहिजे. हे असं ठेवायचं की जे तुम्ही रोज फॉलो करू शकताय, त्याने असं टॉर्चर नाही फील व्हायला पाहिजे. तुम्ही ते म्हणजे एन्जॉय करत करत फॉलो करू शकताय. तर माझं प्लॅन पण तसंच आहे. तर मी आज दाखवतो की मी कसं करतो, काय करतो. तर तुम्ही पण हे सेम पॅटर्न फॉलो करून तुमचं पण करू शकताय. तर आता मी तुम्हाला माझी लॅपटॉपची स्क्रीन दाखवतो आणि एक्सप्लेन करतो. तर आता एक मिनिट. हां, तर आता तुम्हाला माझी स्क्रीन विजिबल असेल. तर मी इथं बेसिकली काय केलं आहे की मी पहिलं तर तुम्ही हे ChatGPTवर नाहीतर कुठल्या पण AIवर हे करत जावं. कारण आता AI एवढं स्मार्ट झाले की तुम्हाला बेसिक फॅट लॉस बेसिक वेट गेनसाठी तुम्हाला असं कोचची ह्याची गरज नाही. तुम्ही स्वतः एवढं कॅपेबल पाहिजे की तुम्ही ते रिसर्च करून करायला पाहिजे. तर आता बघा मी काय केलं की मी त्याला ChatGPTला काय म्हणलं की मी माझे सगळे डिटेल्स देतो तुला, ज्याने की मला फॅट लॉस करायचा आहे. तर मी इथं सांगितलं की मी 2002 मध्ये जन्मलो आहे, हाईट 5'10" आहे आणि वेट किती आहे. तर मला नेक्स्ट 70 डेजमध्ये 70 kg वेट करायचं आहे. आणि अजून काय सांगितलं आहे की घरी आपल्या काय अवेलेबल असतं आहे ते यूज करून फॅट लॉस कसं करायचं. फॅट लॉसचं असं नाही की बाबा एक्सपेन्सिव्ह गोष्टी मागवायच्या, खायच्या. सपोज तुम्ही सकाळी म्हणचाल की मला ॲवोकाडो टोस्ट खायचा आहे, तर ॲवोकाडो टोस्ट कोणी आणून द्यावं तुम्हाला रोज इकडं गावाकडं. तर त्यापेक्षा तुम्ही घरात जे अवेलेबल आहे ते अवेलेबल म्हणजे त्या गोष्टी अनुसार तुम्ही कसा तुमचा प्लॅन बनवू शकता हे बघायला येईल. कारण मोस्टली फॅट लॉसचं लोकांचं कसं होतं की त्यांच्या घरी ती गोष्टी अवेलेबलच नसतात, मग ते आणायच्या कंटाळ्याने फॅट लॉस होत नाही. तर मी इथं ह्याला मोस्टली काय म्हणले की माझ्याकडे घरी प्रोटीन अवेलेबल असतं आहे, माझ्याकडे ओट्स अवेलेबल आहेत, चिकन खाऊ शकतो आहे, मी अंडी खाऊ शकतो आहे, काकडे असते, गाजर असते, अजून कधी कधी फ्रूट्स पण खाऊ शकतो आहे. अजून घरी काय मूग डाळ, चना डाळ, राजमा ही सगळं घरी सगळ्यांच्या घरी असते. मग आता अजून मी दही खातो रोज डेली बेसिसवर. आणि मी काय वर्कआउट करतो, मंडेला पुश करतो, म्हणजे पुश पुल लेग्स, आर्म्स, अप्पर बॉडी, लोअर बॉडी, आणि संडेला रेस्ट. तर हे तुमचे काय पण डिटेल्स असतील, आता इथं मी माझे डिटेल्स टाकलेत, तर तुम्हाला तुमचे डिटेल्स टाकायचे तुम्ही सगळे. आणि सपोज मग तिथून त्याचा रिझल्ट येईल. तर आता इथं बघा, तर माझे कॅलरीज म्हणजे माझं गोल अचीव करायला 70 डेजमध्ये मला वेट कमी करायसाठी किती कॅलरीज खायला लागतील रोज, अराऊंड 1750 ते
किती आहे 1900 कॅलरीजच्या मध्ये, ह्या रेंजमध्ये जर मी खाल्लं तर माझं वेट लॉस होईल, आणि वेट ह्याच्यापेक्षा जास्त खाल्लं तर वेट गेन होईल. तर मी तुम्हाला सांगतो कॅलरीजचा कसा विषय असतो. तर आता सपोज तुमचे मेंटेनन्स कॅलरीज येतात, तर माझे मेंटेनन्स कॅलरीज किती आहेत, माझे मेंटेनन्स कॅलरीज आहेत 2300. तर ते तुम्हाला ChatGPTला विचारा तुम्ही की माझे मेंटेनन्स कॅलरीज काय आहे. तर तुम्हाला त्यासाठी तुम्हाला तुमचं हाईट आणि वेट द्यावं लागेल आणि एज. तर आता माझ्या मेंटेनन्स कॅलरीज मी काय म्हणत होतो की वेट लॉस आणि वेट गेन कसा होतं. सपोज तुमचे मेंटेनन्स कॅलरीज आहेत 2300. तुम्ही 2300 कॅलरीजपेक्षा जास्त कॅलरीज रोज खाल्ले तर तुमचं वजन वाढणार, जर त्या कॅलरीजपेक्षा खाली खाल्लं तर तुमचं वजन कमी होणार. फॅट लॉसचा आणि वेट गेनचा एवढाच एक रूल आहे, ह्याच्या पलीकडे दुसरं काय नाही. हे गोष्ट एवढीच तुम्ही ट्रॅक करून मेंटेन करायचे, मग तुम्ही कन्सिस्टंट राहा, तुमचं वेट लॉस होतं आहे, वेट गेन होतं आहे. तर आता मी माझं काय आहे की 1700 ते 1900 कॅलरीजच्या मध्ये आहे, तर मी त्या रेंजमध्ये रोज खातो. आता तुम्ही माझ्या रील्स बघितल्या असेल, रोजचं अराऊंड मी 1700 ऑलमोस्ट 1700 कॅलरीज खातो रोज, आणि 130 ग्राम प्रोटीन हिट करतो. तर इथं किती आहे 140 to 155 ग्राम्स प्रोटीन हिट करायला पाहिजे. रोजचे मी 10K स्टेप्स चालतो. तर काय सपोज आता मी एक एक्झाम्पल घेतलं आहे तुम्हाला सांगायसाठी, की सपोज कुणाला 100 किलो जाईल, त्याला फॅट लॉस करायचं आहे, तर ते त्याचे मेंटेनन्स कॅलरीज कसं काढू शकते, जस्ट एक एक्झाम्पल म्हणून आहे. तर तुम्ही तर स्क्रीनवर बघा की आता सपोज मी काय म्हणले की सपोज एक माणूस 100 किलोचा आहे, 5 फूट 6 इंच हाईट आहे, आणि वय आहे त्याचं 30 वर्ष, आणि त्याला 70 दिवसामध्ये किती वजन ते कमी करू शकतं आहे, आणि तो एक्सरसाइज नाही करत आणि आताच ट्रेनिंग स्टार्ट करणार आहे. तर त्याच्यासाठी बघू. तर माझे जरा स्पेलिंग मिस्टेक झालेत, पण काय नाही, ChatGPT समजून जाते. तर काय फॅट लॉसचं एकदम बेसिक आहे. फॅट लॉस आणि वेट गेन एकदम बेसिक गोष्ट आहे. तुमचे मेंटेनन्स कॅलरीज तुम्हाला समजले, त्या कॅलरीजपेक्षा तुम्ही खाली खाल्लं तर म्हणजे कमी खाल्लं तर तुमचं वेट लॉस होणार, कॅलरीजपेक्षा जास्त खाल्लं तुमचं वेट गेन होणार. एवढंच प्रिन्सिपल आहे वेट लॉसचं आणि फॅट गेनचं. तर काय सपोज त्या माणसाचे आता मेंटेनन्स कॅलरीज काय आहेत त्या माणसाचे 100 किलो वजनाचे, तर त्याला त्याचं वजन 100 किलोच ठेवायचं आहे. तर रोज त्यांनी किती खायला पाहिजे 2250 कॅलरीज तर त्यांनी रोज ह्या रेंजमध्ये कॅलरीज खायला पाहिजेत. जर त्याला फॅट लॉस करायचा आहे तर 1800 खायला पाहिजेत, आणि फास्ट फॅट लॉस करायचा आहे तर 1700 ते 1600च्या मध्ये खायला पाहिजे. पण जर तुम्ही 1600च्या कमी जर कॅलरीज खात असाल तर तुमचे हार्मोनल इम्बॅलन्स व्हायचं चान्सेस जास्त असतात. तर अराऊंड 100 किलोच्या माणसाने रोज किती 1800 कॅलरीज खायला पाहिजे. प्रोटीन हाय प्रोटीन डाएटवर पाहिजे, आणि रोजचे स्टेप्स 5 ते 7 म्हणजे 10,000 स्टेपच्या आत पाहिजे, आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग करायला पाहिजे आठवड्यात 5 वेळा तरी. तर 70 दिवसात त्याचं ऑलमोस्ट किती होईल एक्सपेक्टेड फॅट लॉस आहे. जर रोज 500 कॅलरीज कमी खाल्ले तर 4 ते 4.5 किलो, आणि जर 700-750 कॅलरीज खाल्ले तर 6 किलो त्याचं फॅट लॉस होईल 70 दिवसात. तर हे सगळं कॅलरीजचं गेम असते. जर तुम्हाला ह्यात काय माझं चुकीचं वाटलं किंवा तुम्हाला जास्त काय माहीत असलं तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुझा हे पॉईंट चुकतो आहे, हे पॉईंट बरोबर आहे. तर मी बाय द वे कुठला कोच नाही किंवा काय ट्रेनिंग नाही. जी गोष्टी मी यूट्यूबवरून शिकलो आहे, ज्या गोष्टी मी आता 70 डेजमध्ये फॉलो करतो आहे, तीच गोष्टी मी तुम्हाला दाखवतो आहे. आणि आज मी तुम्हाला मी किती खातो आहे, काय किती ग्राम कसं मोजून खातो आहे, मोजायचं कसं हे पण दाखवतो. आणि संध्याकाळी सगळं झाल्यावर मी आज सकाळपासून जे काय खाल्लं तुम्ही बघता, आज मी काय खाल्लं ते ChatGPTमध्येच टाकून तुम्ही बघू शकता की किती प्रोटीन ग्राम होतं आहे, काय होतं आहे. तर आता आपण थोडं चिल करू आणि जेवण करू. तर काय कॅलरी काउंट करायसाठी तुम्हाला एक असला वेइंग स्केल लागेल. तर ह्या स्केलमध्ये स्टार्टिंगला आता मी दाखवतो की जेवण करताना मी कसं काउंट करतो. आता सपोज ऑन केलं तर 0 आहे. तर आता मी चिकन खाणार आहे, तर सपोज ही वाटी ह्याच्यावर ठेवली, 25 ग्राम झालं तर हे वजा केलं 25 ह्याच्यातनं, आणि आता ह्याच्यात किती 100 ग्राम चिकन घ्यायचं. सपोज ओके क्लिअर एक्झॅक्ट 100 ग्राम चिकन घेतलं मी. 100 ग्राम चिकन, एक चपाती, एक काकडी, एक गाजर आणि नाही बरोबर म्हणलं, एक काकडी आणि एक गाजर.
तर गाईज मी मोस्टली चिकन आणि एग्स ह्या रोटेशनमध्ये जेवण करतो. तर सकाळी लंचमध्ये मी प्रोटीन सोर्स ठेवतो, एकतर चिकन नाहीतर एकतर एग्स. आणि संध्याकाळी लंचमध्ये कुठली पण एक डाळ आणि एग नाहीतर चिकन, आणि कधीकधी भेंडी, पालेभाज्या थोडे पण जास्त नाही. कारण जर मी हाय प्रोटीन डाएट फॉलो केलं तर मसल लॉस होणार नाही माझं. तर आता मी मस्त माझं राहिलेलं ॲनिमे एन्जॉय करतो, जेवण करतो आणि संध्याकाळी स्टेप्सला जाताना तुम्हाला दाखवतो. Note the time is 0810. तर गाईज आता मस्त इथं झोपून असं मस्त सिरीज एन्जॉय करतो आणि परत 3-4 वाजता स्टेप्स पूर्ण करायला जायचं आपल्याला अजून. तर गाईज आता 2 तास झोपून उठलो आहे. तर युजली मी दुपारचं झोपत नाही, पण आता कसं फॅट लॉसमुळे मी काय करतो, दुपार जरा झोप घेतो. कारण मला आता कन्सिस्टंटली वीकडेजचं पण हे करायला लागतं आहे, काय कंटिन्यू ग्राइंड करायला लागतं आहे. सकाळी उठा, व्लॉग टाका, अजून व्लॉग एडिट करा, ऑफिसचं काम करा. मग ह्याच्यात डोक्याचं पण जास्त स्ट्रेस होतं आणि बॉडी पण एक्झॉस्ट होते. तर मी काय करतो, दुपारी सॅटर्डे आणि संडेला 1-2 तास झोपलं की कसं माइंड आणि बॉडी दोन्ही रिसेट होतात. तर आता वाजल्यात किती, 5:45. आता थोड्या वेळाने जातो स्टेप्स पूर्ण करायला. तर काय आता आपण जाऊ चालायला. थोडं वारं सुटलं आहे, पण पाऊस यायच्या पहिलं जाऊ लवकर. तर आता वाजलेत किती, आता वाजल्यात 6. तर 7पर्यंत होईल आपलं चालून. तर येऊ लवकर जाऊ. पाऊस पडेल काय वाटतंय. वारं जर जोरात सुटलं इकडं, तर इकडच्या साईडला आभाळ नाही, इकडच्या साईडून आभाळ आलं आहे. मला नाही वाटत पाऊस पडेल, बघू. तर आज आहे माझ्या सिरीजचा कितवा, आज 6वा दिवस आहे. तर मी माझी बॉडी मेन्शन करतो, तर आता अशी दिसते, पण इथून नेक्स्ट 70 डेजमध्ये मला हे ट्रान्सफॉर्म करायचे. तर बघू होईल का नाही. तर गाईज जर मी कन्सिस्टंट नाही राहिलो तर नाही होणार, पण जर मी कन्सिस्टंट आणि डिसिप्लिनमध्ये खाल्लं, सगळं फॉलो केलं, तर हे नक्कीच होईल. थोडा टाईम लागेल पण हे होणार. तर गाईज मी सकाळी जे तुम्हाला डाईट प्लॅन म्हणजे कसं बघायचं, काय बघायचं ते सांगितलं, तर मी तुम्हाला आयता प्लॅन का दिला नाही. कारण जर ज्या गोष्टी आहेत त्या मिळतात, ती माणूस लय दिवस फॉलो करत नाही. जर तुम्ही त्यात एफर्ट घालून स्वतः तुमचा कस्टमाइज डाईट प्लॅन काढला तुमच्या फायनान्शियल कंडिशन आणि टाईम मॅनेजमेंट अनुसार, तर तुम्ही ते फॉलो करचाल. कारण तुम्हाला जर कुठली गोष्ट मनापासून पाहिजे असेल तर तुम्ही त्यासाठी मार्ग काढता. तर आता मी पण तसंच करतो आहे. जरा आता काय पण करून मला 70 डेजमध्ये करायचं आहे, एकदा तरी लाईफमध्ये स्ट्रेट व्हायचं आहे. त्यामुळं आता सगळं चाललं आहे. आणि मी इंटरनेटवरती टाकतो आहे, कारण पब्लिकली फेल व्हायच्या भीतीने मी काहीतरी करल. तर आता वारं तरी सुटलं इकडं, रात्री पाऊस पडते, आता नाही येणार पाऊस. तर आता किती, आता 1 किलोमीटर चाललो आहे, अजून 5-6 किलोमीटर चालावं लागेल. कारण आज काहीच हालचाल नाही बॉडीची, आज पूर्ण दिवस रिलॅक्स होता. तर आता कंप्लीट करतो. तर काय आता ऑलमोस्ट 5.25 किलोमीटर चाललो आहे मी, पण आता इथं पाऊस पडायला लागला आहे. तर मी आता घरी जातो लवकर आणि रात्री जेवण केल्यानंतर राहिलेले स्टेप्स पूर्ण करतो. तर काय आता डिनरमध्ये 100 ग्राम डाळ, 100 ग्राम चिकन आणि 200 ग्राम भात. तर हे जेवण करून मी आज तुम्हाला दाखवतो की आत्तापर्यंत काय काय खाल्लेले, कॅलरीज कसे काउंट करायचे, काय करायचे, म्हणजे तुम्हाला अंदाज सापडेल की कसं करायचं आज. आणि जर तुम्हाला काय प्रॉब्लेम आला तर मला कमेंटमध्येच सांगा. तर गाईज आजचा व्लॉग मला पहिला आता एडिट करायचा आहे. ही व्लॉग एडिट केल्यानंतर ह्या व्लॉगमधून मला छोटे क्लिप्स काढायचे आहेत, जे की मी आजच्या डे 6ला टाकणार आहे. आणि ते झाल्यावर
अजून मला हे आत्ता जे तुम्ही व्हिडिओ बघताय हे पण व्हिडिओ परत एडिट करायचे, त्यात मर्ज करायचे आणि ते झाल्यावर परत झोपायचं. आता उद्यापासून परत ग्राइंड चालू, परत ऑफिसचं काम चालू, परत 5 दिवस अजून तेच, मग परत रेस्ट. तर आता करतो मी लवकर. तर गाईज मी आता स्क्रीन शेअर करून तुम्हाला दाखवतो आहे की आज मी काय काय खाल्लं आणि त्याचे कॅलरीज किती आहेत आणि आपण बरोबर खाल्लं का नाही. तर तुम्ही पण असं ट्रॅक करू शकता. तर बेसिकली मी काय केलं, ChatGPTवर त्याला सांगितलं की आज आहे म्हणजे 6वा दिवस माझा. आज सकाळी काय खाल्लं आपण 100 ग्राम, हे तर तुम्हाला खाली प्रॉपर समजेल. तर सकाळी लंचमध्ये काय केलं आपण, चिकन खाल्लं 100 ग्राम, अजून 1 चपाती, 1 गाजर आणि 1 काकडी आणि 2 शेंगदाण्याचे लाडू खाल्लेत. आणि परत चालून आल्यावर प्रोटीन शेक आणि संध्याकाळी जेवणात काय खाल्ले, मूग डाळ 100 ग्राम, 200 ग्राम राईस आणि 100 ग्राम चिकन सकाळसारखं. तर आज अराऊंड आपण खाल्लेत 1600 कॅलरीज. तर आता मी तुम्हाला दाखवलं कॅलरीज कसे काउंट करतात, कसं काय करतात. तर आता मी अराऊंड फर्स्ट कट माझा हे केला आहे, एडिट केला आहे. तर आता अजून बाकीचं करायचं आहे. आज लय काम आहे अजून. आता वाजलेत 10, मला 11:30पर्यंत सगळं आवरायचं आहे आणि परत झोपायचं आहे, कारण उद्या परत जिम ही चालू होईल माझं. तर आजचा दिवस तर संपला. सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग गाईज.